श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ सेवाभावी ट्रस्ट संस्थेच्या वतीने श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिर निर्मितीसाठी देणगीदार व भक्तगणांना ऑनलाईन देणगी देण्यासाठी QR कोडचे फलक व मंदिराचा नकाशा प्रकाशन सोहळा श्री रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी राजभाऊ पवार यांच्या हस्ते व कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी आणि दत्तगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। श्री रूपाभवानी मंदिर सोलापूर येथे उद्घाटनापूर्वीचे रूपाभवानी मातेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर मंदिर सभामंडपात QR कोडचे फलक आणि नियोजित श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिराचा नकाशा आणि श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ स्वामी यांची प्रतिमा असलेल्या फलकाचे पूजन करून प्रकाशित करण्यात आले। यावेळी विष्णू कारंपुरी महाराज यांनी गुरुभक्त आणि देणगीदारांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करताना म्हटले, अक्कलकोट रोडवर होणाऱ्या नियोजित मंदिरासाठी श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ सेवाभावी ट्रस्ट या संस्थेचे सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, सार्वजनिक उद्देशाने घेतलेल्या या बांधकामासाठी सढळ हाताने मदत करा। सदर उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांसह चैतन्य अल्ली, प्रथमेश चौडेकर, अंबादास गुल्लापल्ली, बाबासाहेब गायकवाड, राजेश यलदंडी, नामदेव भैरी, लक्ष्मी दोरनाल, मीनाक्षी भैरी, श्रावणी नराल, राधिका दंडी, माणिक नराल, वसंत गुंतिकोंडा, लक्ष्मण मेरगू, डॉक्टर शीतल कुलकर्णी यांच्यासह चैतन्य मच्छिंद्रनाथ सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री रूपाभवानी मातेच्या चरणी त्यांच्या सान्निध्यात पूजन करून श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराजांच्या आश्रम, त्याचबरोबर त्यांचं पूर्णपणे सेवाभावी संस्थेचं आश्रम पूर्ण या ठिकाणी कुंभार रोडला बांधण्याचा संकल्प या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक दत्तगिरी महाराजांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे। या संकल्पाच्या निमित्ताने आज ज्या भक्त लोकांना आपल्याला या संस्थेला किंवा त्या आश्रमाला किंवा मठाला देणगी देण्याचं आहे, त्याच्यावर कोर्ट ठेवलेल्या त्या ठिकाणी आलेलं आहे। त्याचबरोबर आपण त्याची संपर्क साधण्यासाठी त्या ठिकाणी संपर्क क्षेत्र दिलेलं आहे। एकूणच सोलापूरमध्ये श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज सेवाभावी ट्रस्टच्या वतीने एक कुंभारी रोडला, अक्कलकोट रोड कुंभारी रोडला फार मोठ्या प्रमाणात सेवा संस्था तिथे स्थापन करण्यात येणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।